नवी मुंबई शहराच्या विविध भागात गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या सततच्या वीज लपंडावाविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे। शहराच्या अनेक भागांमध्ये 2-2 दिवस वीज नसते। आता पावसाळा सुरू झाल्याने येत्या काळात विजेच्या तक्रारी आणखी वाढणार, हे लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे आणि नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वाशी विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून विविध मागण्यांचे निवेदन दिले। पक्षाने केलेल्या मागण्यांवर निर्णय झाला नाही तर आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। या मागण्यांमध्ये रबाळे सबस्टेशनमधून निघणारे आउटगोईंग फिटरचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, ऐरोली उपविभागास विभागीय कार्यालय करून घनसोली शाखेस उपविभाग करावा, कारण सध्या ऐरोली उपविभाग कार्यालयाअंतर्गत जवळपास 1.5 लाखाहून अधिक ग्राहक झाल्याने अतिरिक्त ताण पडत आहे। यामुळे ऐरोली उपविभाग कार्यालयास विभागीय कार्यालय केले आणि तिथे एक कार्यकारी अभियंता, मेंटेनन्ससाठी एक अतिरिक्त अभियंता असेल, स्टोअर असेल तर ग्राहकांना किंवा अधिकाऱ्यांना ज्या गोष्टीसाठी वाशीला जावे लागते ते काम ऐरोलीमध्येच सोयीनुसार होऊ शकेल। तसेच घनसोली शाखेची विभागणी करून त्यात 3 शाखा कराव्यात, जेणेकरून ग्राहकांना उत्तम सुविधा मिळतील। 3 विभागास 3 स्वतंत्र अतिरिक्त अभियंता मिळून प्रत्येक शाखेमध्ये कमीत कमी 20 कर्मचारी उपलब्ध होतील। घनसोलीत नवे रोहित्र बसवावे, जुन्या फीडर पिलरच्या जागी नवीन फीडर पिलर बसवावेत, इत्यादी मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, माजी नगरसेवक अंकुश सोनावणे, नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव प्रणित शेलार, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष भीमराव भोसले व सुनील किंद्रे, दिघा ब्लॉक अध्यक्ष बालाजी सावले, सुरेश मानवतकर, सूर्यकांत निवडुंगे, किरण म्हात्रे व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।